बघायला मिळत आहे. वैभवजी या ठिकाणी वैभव पवार हे वखार महामंडळ या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत. वैभवजी, येतोय आवाज माझा? हो सर, आवाज येतोय. नक्कीच. प्रभाग क्रमांक 11 ची काय स्थिती आहे, बोला. सर, प्रभाग क्रमांक 11च्या फेरी क्रमांक 2 चा निकाल आपल्या हाती आलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 जो अ चा होता, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, यामध्ये प्रवीण पमूदादा मनोहर पाटील यांना पहिल्या फेरीत 1089 आणि दुसऱ्या फेरीत 1222 असे दुसऱ्या फेरी अखेर 2311 मते प्राप्त झालेले आहेत. तसेच दिलीप भिखा बच्चाव यांना पहिल्या फेरीत 899, दुसऱ्या फेरी 802 असे एकूण दुसऱ्या फेरी अखेर 1701 मते मिळालेले आहेत आणि नोटा 62. यामुळे प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये भाजपचे प्रवीण मनोहर पाटील हे 2311 मते घेऊन सध्या तरी आघाडीवरती दुसऱ्या फेरी अखेर आहेत. तर प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये जो सर्वसाधारण महिलांसाठी हा प्रभाग होता, यामध्ये आशाताई प्रकाश आयरे हे पहिल्या फेरीत 1039, दुसऱ्या फेरीत 1074 असे 2113 मते त्यांना मिळालेले आहेत. हिरे नीलम रवींद्र यांना पहिल्या फेरीत 779, दुसऱ्या फेरीत 835 असे 1614 मते मिळालेले आहेत. रेखा सोनवणे यांना पहिल्या फेरीत 179, दुसऱ्या फेरीत 128 असे 307 दुसऱ्या फेरी अखेर मते मिळालेले आहेत आणि नोटाला एकूण 40 मते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या प्रभागात आशाताई प्रकाश आयरे हे सध्या तरी आघाडीवरती आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 11 क मध्ये सर्वसाधारण महिला यासाठी असलेला हा प्रभाग, यामध्ये प्राची नरेंद्र पवार पहिल्या फेरीत 1041, दुसऱ्या फेरीत 1028 असे एकूण दुसऱ्या फेरी अखेर 2069 मते मिळालेले आहेत. हर्षदा वीरेंद्र देवरे यांना पहिल्या फेरीत 935, दुसऱ्या फेरीत 993 असे 1928 आणि नोटा 77. त्यामुळे प्राची नरेंद्र पवार यांना सध्या तरी आघाडी दिसून येत आहेत. 2069 मते यांना मिळालेले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील ड मध्ये निलेश भगवान आहेर यांना पहिल्या फेरीत 949 आणि 958 असे दुसऱ्या फेरी अखेर 1907 मते मिळालेले आहेत. दीपक सुनील गायकवाड, जे भाजपचे सुनील गायकवाड हे देखील उमेदवारी करतात, यांचे पुत्र दीपक गायकवाड यांनी देखील प्रभाग 11 ड मध्ये उमेदवारी केलेली होती. यांना पहिल्या फेरीत 989 आणि दुसऱ्या फेरीत 1038 मते मिळालेले आहेत. त्यामुळे एकूण 2027 मते यांना मिळालेले असून दीपक गायकवाड हे 120 मतांनी, जे भाजपचे उमेदवार आहेत, हे आघाडीवरती दिसून येतात. पंकज बालचंद्र पाटील यांना पहिल्या फेरीत 49, दुसऱ्या फेरीत 50 असे 99 मते मिळाले आहेत आणि नोटाला 41. त्यामुळे या प्रभागात ज्यांचं सर्वांचं लक्ष होतं, बंडू काका बच्चाव यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं होतं. यामध्ये त्यांचे जे बंधू आहेत प्रमोद पाटील हे देखील आघाडीवरती आहेत. सुनील गायकवाड यांचे चिरंजीव दीपक गायकवाड हे देखील या ठिकाणी आघाडीवरती आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच सर, मी या ठिकाणी नक्कीच सर, या ठिकाणी मी आपल्याला थांबवतो. पुढील अपडेट आपल्याला प्रभाग क्रमांक 9, 1 आणि 10 मधून अपडेट घेण्यासाठी हरीश मारू सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. थेट आपण त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क